अलीकडे भिवंडी महानगरपालिकेत प्रभाग पद्धतीने निवडणूक होतीये। नगरसेवक पदासाठी एकूण 458 उमेदवार रिंगणामध्ये आहेत, तर 4,69,000 मतदारांची संख्या आहे। समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीची आघाडी झालेली असून काँग्रेस, भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे आपापलं नशीब आजमावतायत, तर 86 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। यंदा भिवंडीकर कुणाला सत्ता देणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। निनाद करमरकर आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। निनाद, भिवंडीमध्ये काय चित्र पाहायला मिळतंय? मतदानाला किती प्रतिसाद मिळतोय? भिवंडीकरांचा किती उत्साह आहे? ज्ञानदा, सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि सध्या आपण पाहतो संमिश्र असा प्रतिसाद मिळतोय। ऊन जे आहे ते मोठ्या प्रमाणात भिवंडीमध्ये आहे, त्यामुळे कुठेतरी मतदारांची जी संख्या आहे ती कमी पाहायला मिळते। मात्र जसं ऊन उतरेल तेव्हा मतदानाचा टक्का काहीसा वाढेल असं एकंदरीत चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण सध्या भिवंडीच्या सगळ्यात मोठं जे मतदानाचं केंद्र आहे त्या अण्णासाहेब जाधव विद्यालयामध्ये आहोत। त्या ठिकाणी 17 एकूण मतदानाचे बूथ आहेत आणि या ठिकाणी सर्वाधिक गर्दी मतदानासाठी भिवंडीकरांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भिवंडी महानगरपालिकेची ही जी चौथी सार्वत्रिक निवडणूक असली तरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यंदा 4 प्रभागांच्या पॅनल पद्धतीने होणारी ही पहिलीच निवडणूक आहे। 2012 सालची जी निवडणूक झाली होती 90 प्रभागांसाठी ती द्विसदस्यीय पद्धतीने झाली होती, म्हणजे एका पॅनलमध्ये 2 सदस्य होते। मात्र यंदाच्या निवडणुकीत एका पॅनलमधून 4 सदस्य निवडून येणार आहेत। अशा प्रकारचे 90 सदस्य भिवंडी महानगरपालिकेवर निवडून जाणार आहेत आणि त्यासाठी एकूण 458 उमेदवार रिंगणात आहेत। त्यापैकी 180 जे उमेदवार आहेत ते अपक्ष आहेत। आणि राजकीय परिस्थितीवर जर नजर टाकली आपण तर या ठिकाणी काँग्रेस हा जो सर्वात मोठा पक्ष मागच्या निवडणुकीत ठरला होता, 26 नगरसेवक काँग्रेसचे आले होते आणि त्यानंतर महापौरपद मात्र काँग्रेसला जरी मिळालं नसलं तरी या भिवंडी शहरामध्ये काँग्रेसची मोठी ताकद आपल्याला पाहायला मिळते। मुस्लिम मतदारांची टक्केवारी भिवंडीमध्ये मोठी आहे, 52% एकंदरीत भिवंडीची लोकसंख्या ही मुस्लिम समाजाची आहे। त्यामुळे मुस्लिम मतांवर मोठ्या प्रमाणात भिवंडीचं जे एकंदरीत राजकारण आहे ते अवलंबून असतं। या यंदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना आणि भाजप हे 3 जे प्रमुख पक्ष आहेत ते स्वबळावर लढतात, तर दुसरीकडे समाजवादी पक्ष आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या 2 पक्षांची आघाडी या निवडणुकीत आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकीकडे हिंदू मतांचं शिवसेना आणि भाजपामध्ये ध्रुवीकरण होणार आहे, तर मुस्लिम मत आहेत त्यामध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचं ध्रुवीकरण होणार आहे। त्यामुळे या सगळ्या राजकारणामध्ये कोणाच्या पारड्यामध्ये मतदार आपली मतं टाकतात आणि कोण या भिवंडीमध्ये बहुमत घेतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितपणे मतं विभागली जाणार आहेत, कारण अनेक पक्ष स्वबळावरती लढतायत। याचा काय परिणाम पाहायला मिळेल आणि सोबतच भिवंडीकरांचे प्रश्न काय आहेत की जे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महत्त्वाचे ठरले आहेत? ज्ञानदा, भिवंडीची सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी अनेक वेळा उपाययोजना करण्यात आल्या विविध खात्यांच्या माध्यमातून, मात्र वाहतूक कोंडी अजूनही भिवंडीकरांची वाहतूक कोंडीतून सुटका झालेली नाहीये। भिवंडीतले सर्व जे प्रमुख रस्ते त्या सर्व रस्त्यांवर दिवसा वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे नालेसफाई असेल, कचऱ्याचा प्रश्न असेल, रस्त्यांची जी दुरावस्था झाली तो एक प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न भिवंडीकरांसमोर सध्या आहेत। आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पावसाळा तोंडावर आलेला आणि दरवर्षी आपण पाहतो पावसाळा सुरू झाल्यानंतर ज्या भिवंडीतल्या धोकादायक इमारती असतात त्या पडण्याचा एक प्रकारे सपाटाच लागतो। मागील वर्षी सुद्धा काही इमारती भिवंडीमध्ये धोकादायक इमारती पडल्या होत्या, त्यात अनेक जणांचा मृत्यू झाला होता। यावर्षी सुद्धा काही धोकादायक इमारती आहेत त्या जर्जर झालेल्या आहेत, मात्र तिथे जे रहिवासी राहतात ते इमारती सोडायला तयार नाहीये। असे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यावर कुठेतरी तोडगा काढावा अशी भिवंडीकरांची इच्छा आहे। असे जे प्रमुख प्रश्न आहेत त्यावर आता जो पक्ष सत्तेमध्ये येईल त्या सत्ताधारी पक्षाकडनं काय तोडगा काढला जातो किंवा कशा प्रकारे हे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जातो याकडे भिवंडीकरांचं लक्ष असणार आहे। निनाद, वेळोवेळी अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।